आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावरती लढणार, सामना अग्रलेखातनं टीका। भाजप अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात, सामनातनं टीका। तर दादांचा पक्ष गिळण्याची तयारी झालेली आहे। उद्या शिंदेंचे आमदार देखील भाजपात जातील, सामनातनं दावा। नीलम गोरे आणि अंबादास दानवेंच्या संपत्तीमध्ये वाढ, शिंदेंकडनं गोरेंना तर ठाकरेंकडनं दानवेंना विधान परिषदेची पुन्हा उमेदवारी। तर राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकींच्या संपत्तीत 2 वर्षात 4 पटीनं वाढ, तर गोरेंच्या संपत्तीत 6 वर्षात 10 पटींची वाढ। महापौर ऋतू तावडेंकडनं मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी, रस्ते विकास तसंच नदीच्या नालेसफाई कामांसाठी विविध ठिकाणी महापौरांच्या भेटी, स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकारी दौऱ्यात सहभागी। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरनं नितेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावलं। जिल्हा बँकेत खाती कमी असल्यामुळे नितेश राणे पदाधिकाऱ्यांवरती संतापले। आमच्यासोबत काम करणारे पदाधिकारी स्टेजवरती बसण्यापुरते, नितेश राणेंची टीका। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स, येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार, भोंदू खरात नॉमिनी असल्याची माहिती। प्रत्येक आमदाराची मंत्री होण्याची इच्छा असते, माझी देखील मंत्री होण्याची इच्छा आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची स्पष्ट कबुली। साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर, महेश शिंदेंचे निकटवर्तीय राजाभाऊ बर्गेंच्या शहरातील संपर्क कार्यालयाचं आणि शाखांचं पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते उद्घाटन। शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर देसाई यांचं पाठबळ असल्याचं समोर। कोंडव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा, पुण्याच्या कोंडव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय, सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यांना केला, नितेश राणेंची प्रतिक्रिया। मुंबईतील भाजप नगरसेवकांवरती मुख्यमंत्री फडणवीस नाराज, पालिकेतील कामकाजाच्या वेळी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे नाराजी। काल तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक गैरहजर होते।